नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुंदर आणि अतिशय वळण घेणारा रंजक असा भाग आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आता सारंग पुन्हा आता बेळगावात येता क्षणी इकडे अबीर आता कुल्फी आणायला जाताच आता अबीरला पुन्हा एकदा सारंग दिसतो. तर अबीर सारंगकडे येत म्हणतो की काय राव पाहुणं, तुम्ही मला पुन्हा या गावात दिसलेत. आता ते ऐकताच पुन्हा आता सारंग अबीरकडे बघतो. तर अबीर म्हणतो माझं नशीब चांगलं म्हणून तुम्ही मला परत भेटली. सारंग आता उचलून अबीरला गाडीवरती ठेवतो आणि म्हणतो की का तुझं एवढं नशीब चांगलं. तर आता अबीर म्हणतो की अहो मागाशी तुम्ही गर्दीमध्ये कुठे निघून गेले तेच काही कळलं नाही, मी तुम्हाला शोधत होतो. आणि तो मुलगा म्हणतो की त्यामुळे मागाशी मला तुम्हाला थँक्यूसुद्धा म्हणता आलं नाही आणि तुम्ही ना जीव वाचवला, त्यामुळे खरंच थँक्यू बरं का. तर सारंग हा अबीरकडे बघून खुश होतो आणि तेवढ्यात आता तो डोळ्यावरती हात लावत इकडे तिकडे बघत आता अबीर म्हणतो की तुमची मुलगी कुठं असते, ती काही इकडे तिकडे दिसत नाही वाटतं. तर आता सारंग म्हणतो का माझी मुलगी तुला कशासाठी पाहिजे. आणि इकडे आता ओवी दुसऱ्या मजल्यावरती खाली बघत असते. तर तेवढ्या सावली तिथे येते आणि म्हणते की बाळा अगं कसली वाट, कुणाची वाट बघते. तेव्हा आता ओवी म्हणते मला बाबाची आठवण येते, मला फोन करून त्याला सांगायचं होतं की मी ठीक आहे म्हणून. आणि सावली म्हणते हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, माझा फोन खाली आहे, चल आपण तुझ्या बाबांना फोन करून सांगूयात. असे म्हणत सावली आता ओवीला खाली घेऊन जाते. आणि इकडे आता सारंग म्हणतो की का माझी पोरगी तुला कशाला हवी. तर अबीर म्हणतो तसं काही नाही हो, तुमची फायटिंग सुरू होती ना त्यावेळेस आमची पैज लागली होती. आणि अबीर म्हणतो की मग मी ती पैज हरलो, त्यावेळेस तिला जे द्यायचं राहिलं ना ते द्यायचंच राहिलं हो. आणि आता सारंग हात जोडतच म्हणतो की अहो त्या रतन शेठने पुन्हा मोठा प्रॉब्लेम केला हो. तर आता अबीर म्हणतो की पुन्हा त्याने काही प्रॉब्लेम म्हणजे काही खोड केली का. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की त्या रतन शेठने सुशीला वहिनीचे पुन्हा दागिने हिसकावून घेतले. आणि त्यानंतर आता अबीर म्हणतो की अहो मग तुम्ही पोलिसात कंप्लेंट करायची ना, एवढं साधं लक्षात कसं नाही आलं. सारंग आता अबीरला म्हणतो की मला अशी काही व्यक्ती हवी आहे की ज्या व्यक्तीला रतन शेठचे सगळे काही वीक पॉईंट माहिती आहे. आणि लगेच आता अबीर म्हणतो की अहो आमची आम्मा आहे ना, तिला ना रतन शेठचं सगळं काही माहिती असतं. आणि तेवढ्यात आता इकडे सावली ही ओवीला घेऊन तिच्या रूममध्ये येते आणि तिचा मोबाईल घेऊन आता लॉक उघडत सावली म्हणते की हे घे तुझ्या बाबांना फोन कर. तर आता ओवी सारंगला फोन लावू लागते. आणि इकडे आता अबीर म्हणतो की आपण आम्हाला फोन लावूया, तिच्याकडे मोबाईल असतो. आणि इकडे आता अबीर म्हणतो की मग आपण आईलाच फोन लावूया. तर सारंग म्हणतो लाव ना मग. आणि इकडे आता अबीरसुद्धा सारंगचा मोबाईल घेऊन आता फोन डायल करतो. आणि इकडे ओवीसुद्धा आता सावलीचा फोन घेऊन फोन डायल करते. पण आता दोघांचेही फोन एकमेकांना व्यस्त येतात, कारण दोघांनी एकाच वेळेस फोन डायल केलेला असतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो काय झालं. तर अबीर म्हणतो फोन व्यस्त येतोय. सारंग म्हणतो पुन्हा करा की ओ डायल. तर अबीर पुन्हा फोन डायल करतो आणि पुन्हा व्यस्त लागतो. आणि इकडे आता तिलोत्तमा देवी आईचं दर्शन घेऊन पुन्हा आता मेंदळ्यांच्या घरी येते. आणि तिलोत्तमासुद्धा आता दर मंगळवारी शुक्रवारी देवीच्या दर्शनाला नित्यप्रमाणे जात असते. तर तेवढ्यात अमृता तिथे येत म्हणते की आई तुम्हाला एक विचारू का, गेली 5 वर्षे तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवी आईचं दर्शन घेता, पण देवी आई तुमच्या हाकेला धावून का येत नाही आणि ती देवी आई तुमची इच्छा का पूर्ण करत नाही आहे. तर तिलोत्तमा म्हणते की नक्की ती इच्छा पूर्ण करेन. तिलोत्तमा म्हणते की तू नक्की बघशील, देवी आई एक ना एक दिवस आपल्याला छप्पर फाडून देईल. तिलोत्तमा म्हणते बाकी सगळं ठीक आहे, पण घराच्या बाबतीतच तिने माझं सुख का हिरावून घेतलं ना तेच मला माहिती नाही. आणि तिलोत्तमा म्हणते देवी आई माझी परीक्षा घेते आणि एक ना एक दिवस मी माझ्या परीक्षेत तिने घेतलेल्या परीक्षेत नक्की पास होईल असे तिलोत्तमा सांगते. तिलोत्तमा म्हणते की खरं मी सांगू का, आपल्या घरातील काळी सावली तुझ्यामुळे घरातून गेली खरी, पण जाताना तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून गेल्याची आता तिलोत्तमा सांगते. आणि ते ऐकताच आता अमृता म्हणते की जाऊ द्या नाही, कशाला जुन्या आठवणी उकरून काढता, जे झालं तो माझा भूतकाळ होता. आणि लगेच आता पाठीमागून एक गुरुजी तिथे येत. तो ज्योतिषी आता तिलोत्तमाकडे बघतो आणि म्हणतो की अंबाबाईचा उदय उदव. तर लगेच आता इकडे अमृता आणि तिलोत्तमा त्याच्याकडे बघतात. इकडे आता ओवी फोन लावून थकल्यामुळे सावली म्हणते काय झालं. तर ओवी म्हणते की अगोदर फोन व्यस्त होता पण आता नेटवर्कच नाही आहे. आणि इकडे आता तो ज्योतिषी तिलोत्तमाला म्हणतो की माई कुठे चाललीस तू आणि कुठे पळते, तुझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली आणि तू पळायला लागली.
आणि तो ज्योतिषी म्हणतो की तुझा ना खूप जुना खेळ आहे सावलीचा, आणि जिला तू सावली समजत होतीस ते तर लख्ख ऊन निघालं, आणि ज्या उन्हाला तू लख्ख ऊन समजत होती ते तुझं थंडगार सावली निघाली. आता ते ऐकताच तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की मी टीचर आहे बरं का, आणि मी ना आता सगळी मुलं माझ्याकडे गाणं शिकायला येणार आहे, आणि मी त्यांना गाणं शिकवणार आहे. तर ओवी म्हणते मला पण गाणं खूप आवडतं. इकडे आता तो ज्योतिषी म्हणतो या ऊन आणि सावलीच्या खेळात माई तू फक्त गुंतत गेली. तो ज्योतिषी म्हणतो जे तुला दिसत होतं ते सगळं खोटं होतं, आणि जे तुला दिसत नव्हतं ते सगळं खरं होतं. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुम्ही काय बोलता, मला काहीच कळत नाही. तर ज्योतिषी म्हणतो तुला कसं कळणार, कारण तुझ्या पदरात अंबाबाईने लक्ष्मीचं दान भरभरून टाकलं होतं, पण तुला ते दान पदरात व्यवस्थित धरता आलं नाही, कारण तुझ्या पदराला गळती लागली माई. ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि लगेच आता ज्योतिषी म्हणतो की तुझ्या पदरी सगळं आहे, पण ते तुला दिसत नाही, अशी तुझी केविलवाणी गत झाली. आणि इकडे आता गाण्याची ती वीणा घेऊन सावली आता सरस्वती समोर ओवीला घेऊन गाणं आता शिकवायला बसते. इकडे आता सावली ओवीला म्हणते की बाळा आता तू सूर लाव, बघ बर का सूर कुठे लागतो ते. तर आता ओवी म्हणते चालेन. आणि लगेच आता तो ज्योतिषी म्हणतो की एवढा मोठा डोलारा तो उभा केला आहे, पण तो कधीसुद्धा ढासळू शकतो. तर तिलोत्तमा म्हणते की बस करा तुमचं हे बोलणं. तर तिलोत्तमा म्हणते हे असं खोटं भविष्य वर्तवून तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आणि तेवढ्यात रागाने तिलोत्तमा तेथून जाऊ लागताच बोट करत तो ज्योतिषी म्हणतो की आता माई तू मागं फिरून बघू नकोस, कारण तुझ्या भूतकाळाची चक्र आता फिरायला लागली. आणि लगेच आता बोट करत ज्योतिषी म्हणतो की तू जो जुना काळ काढून टाकला होता तोच जुना काळ आता तुझ्या पुढे उभा ठाकणार आहे. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि तुझ्यापासून पारखं झालेलं ऊन पुन्हा तू सावलीत येणार आहे. आणि इकडे आता सावली माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी हे गाणं आता इकडे ओवीला शिकवते. आणि इकडे आता सावली ओवीचा तो आवाज आणि सूर बघून ओवीकडे बघते आणि विचार करते की ही मुलगी पहिल्यांदा एवढी सुंदर गाणं म्हटली, आणि हिने जर तालीम सुरू केली तर नक्कीच ही उंच भरारी घेईल. आणि लगेच आता सावलीकडे बघत ओवी म्हणते की गाणं गाणं. तर सावली म्हणते हो. इकडे आता तो ज्योतिषी म्हणतो की माई माझे शब्द तू तुझ्या काळजावर कोरून ठेव. आणि ज्योतिषी म्हणतो ज्याला तू दूर केलंस त्याचा खेळ आता चालू झाला माई. आणि ज्योतिषी म्हणतो ऊन आणि सावली आता एकत्र झाली. तर इकडे आता सावली पुन्हा माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी हे गाणं ओवी समोर गाऊ लागते. आणि इकडे आता तो ज्योतिषी म्हणतो की ती पुन्हा येणार आहे, आणि अंबाबाईचा तसा कौलच आहे, ती पुन्हा तुझ्या उंबरठ्यावर उभी ठाकणार आहे. तर तिलोत्तमा मोठे डोळे करून वळून आता ज्योतिषाकडे बघते. आणि रागाने तिलोत्तमा म्हणते कोण येणार आहे परत, तुम्ही स्पष्ट बोला. तर ज्योतिष म्हणतो की जिला तू अंधार समजून दडून लपून ठेवलंस ना, आणि तीच तुझा उजेड बनून येणार असल्याचे ज्योतिषी बोलतो. आणि लगेच आता ज्योतिषी म्हणतो या ऊन आणि सावलीच्या खेळाची राणी जिला तू तुझं दुर्भाग्य समजत होतीस, आणि या घराचं तू दुर्भाग्य समजत होती, तीच तुझं भाग्य बनून या घराच्या उंबरठ्यावर उभा राहणार आहे. आणि अंबाबाईचा उदो 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 गे आंबे उदो उदो असे म्हणतो ज्योतिषी आता तडतड पाय आपटत तेथून निघून जातो. आणि इकडे आता सावलीकडे बाकीचे लहान मुलंसुद्धा गाणं शिकायला येतात. सावली आता त्यांना म्हणते आलात का तुम्ही, या बसा. आणि इकडे आता ओवी म्हणते की तुम्ही किती मस्त गाता. आणि आता ओवी म्हणते मला तुमचं गाणंसुद्धा आणि तुम्हीसुद्धा खूप खूप आवडलात. सावली म्हणते मलाही तू खूप आवडलीस. आणि इकडे आता अबीरही घरी येतो. आणि अबीर आता ओवीला बघताच आता अबीर म्हणतो की अगं मी तुला किती शोधत होतो, आणि तू तर इकडे माझ्याच घरी येऊन बसलीस. आणि लगेच आता सावली म्हणते अबीर तू हिला ओळखतोस. अबीर म्हणतो हो. सावली म्हणते अच्छा तू मला ह्याच मुलीबद्दल सांगत होतास ना. आणि अबीर म्हणतो की ती पैज लावणारी हीच मुलगी असते. अबीर म्हणतो हे बघ मी आता आईस्क्रीम आणली, आणि चल आपण खाऊन घेऊयात. आणि ओवीला घेऊन आता अबीर आईस्क्रीम खायला जातो. आणि आता इकडे दोघेही दुसऱ्या रूममध्ये येऊन आईस्क्रीम खाऊ लागतात. अबीर म्हणतो तू इकडे कशी आलीस, तू तर पुण्याला जाणार होतीस ना. आता ओवी म्हणते अरे तुला काय सांगू, ते गुंड आमच्या मागे लागली होती सुशीला काकू, आणि मी जोराने पळत होतो. वाटेत आमचा हात सुटला, आणि मग ती मला म्हणाली पळ, आणि मी पळत पळत इथे आली. आणि लगेच आता अबीर म्हणतो की अगं तुझा बाबा मला रस्त्यात भेटला होता, आणि त्याला रतनची माहिती असणारा माणूस हवा होता. आणि अबीर म्हणतो की मग आमच्या त्या अम्मा रतनला खूप वर्षापासून ओळखतात, आणि म्हणून अम्माचं बोलणं करून द्यायला मी तुझ्या बाबाच्या फोनवरून माझ्या आईच्या फोनवर फोन लावत होतो, पण फोन व्यस्त लागत होता. आणि ओवी म्हणते अरे तू माझ्या बाबांच्या बरोबर होता त्यावेळेस मी तुझ्या काकूच्या फोनवरून बाबांना फोन लावत होते.
अबीर म्हणतो, अरे बाबा, मग आपण दोघं एकमेकांनाच फोन लावत होतो. आणि इकडे आता सारंग त्या घरासमोर येतो, तर त्या घराचा दरवाजा बंद असतो. तर पुन्हा इकडे आता सारंग फोन लावू लागतो, तर अबीरसुद्धा फोन लावू लागतो आणि दोघांचा फोन व्यस्त येतो. आणि इकडे आता सारंग फोन लावता क्षणी शेजारीच एक मोबाईल पडलेला असतो आणि बरोबर तो फोनची रिंग आता सारंगला ऐकू येते. पटकन सारंग त्याचा मोबाईल खिशात घालून तो मोबाईल उचलतो. आणि इकडे आता सुशीलाचा फोन बघता क्षणी सारंग तो फोन उचलतो आणि म्हणतो की इथेच कुठेतरी झटापट झाली असणार आणि तो फोन खाली पडला असणार. आणि इकडे आता सारंग पुन्हा त्याच्या गाडीसमोर येताच आता सारंगच्या मोबाईल तो मिस कॉल पडतो. तर पटकन सारंग आता सावलीच्या मोबाईलवर डायल करतो, पण त्यावेळेस आबिरने तो फोन सावलीकडे दिलेला असतो आणि सावली आता गाणं शिकवित असते. आणि एवढ्यात आता फोनची रिंग वाजू लागताच आता सावली फोन घेते आणि हॅलो करू लागते. तर तेवढ्यात सारंग आता फोन वाजत असताना सारंगच्या समोर तो गुंड येतो आणि तो गुंड तिथून पळत असताना सारंगचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि सारंग कानापासून फोन बाजूला करतो. इकडे सावली हॅलो हॅलो करते, तर सारंग आता त्या गुंडाचा पाठलाग करू लागतो. आणि आता तो गुंड इकडे पळू लागतात. सारंग आता एका गाडीच्या आड उभा राहतो आणि तो गुंड येताच त्याला पाय आडवा घालून खाली पाडतो आणि धुधू कुत्र्यासारखी त्या गुंडाची आता सारंगने धुलाई केलेली असते आणि सारंग आता त्या गुंडाला खूप मारतो. आता त्यानंतर इकडे आता सारंग ओवीने मिस कॉल करता क्षणी त्या नंबरवर पुन्हा एकदा फोन करतो. आणि आता सारंगने फोन करता क्षणी व्यंकटेश हा सारंगचा फोन उचलतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की हॅलो, मी ओवीचा बाबा बोलतोय आणि ओवीने कॉल केला होता. ओवी तुमच्याकडे आहे का? तर लगेच व्यंकटेश म्हणतो, हो ओवी आमच्याकडेच आहे. तर सारंगला आनंद होतो आणि सारंग म्हणतो की मग प्लीज तुम्ही मला पत्ता सांगता का? व्यंकटेश हसतच म्हणतो की घ्या लिहून. आणि आता व्यंकटेश सारंगला ओवीला भेटण्यासाठी आता त्याच्या घरचा पत्ता देतो आणि लगेच सारंग त्या पत्त्यावरती आता व्यंकटेश म्हणजे सावलीच्या घरासमोर येतो. आणि त्याच वेळेस इकडे आता अम्मा ही सावलीला घेऊन बाहेर निघालेली असते. आणि त्याच वेळेस आता बाहेर दरवाजात येता क्षणी इकडे आता सावली म्हणते की अम्मा, आपली रेशमी कलरची पिशवी तर घरामध्येच राहिली. अम्मा म्हणते की काय सावली, तू विसरते, जा घेऊन ये. आणि सावली पुन्हा पिशवी आणायला घरामध्ये जाते. तर त्याच वेळेस सारंग आता तिथे येतो आणि इकडे आता पत्त्यावरती सारंग तिथे येतो आणि दरवाजात येताच आता सारंग व्यंकटेशाशी हाक मारतो. तर तेवढ्यात व्यंकटेश बाहेर येत म्हणतो, कोण आहे? सारंग म्हणतो, मी ओवीचा बाबा. तर लगेच व्यंकटेश असंच म्हणतो की ओवी बाळ, अरे तुझा बाबा आलाय. तर पटकन ओवी आता पळतच दरवाजात येऊन सारंगला बघते आणि म्हणते की बाबा. ओवीला बघून सारंगला मोठा आनंद होतो आणि पटकन सारंग खाली बसत ओवीला मिठी मारतो. आणि तेवढ्यात आता अबीरसुद्धा बाहेर येतो आणि सारंगला बघताच अबीर खुश होतो आणि म्हणतो, ओ सुपर हिरो. सारंगही आता इकडे अबीरला बघतो. आणि इकडे मात्र आता त्याच वेळेस आता मोनिका ही राजकुमारकडे येते आणि मोनिका खूप घाबरलेली असते. राजकुमार म्हणतो, काय झालं मोनिका? तर मोनिका म्हणते की ती जिवंत आहे. तर राजकुमार सहजच म्हणतो, कोण जिवंत आहे? तर आता मोनिका म्हणते सावली. तर राजकुमारला मोठा धक्का बसून राजकुमारच्या अंगाचा थरकाप उडतो. आणि त्याच वेळेस आता इकडे सावली ही पिशवी आणायला आतमध्ये जाताच ती बाहेर येते आणि बघते तर काय, सारंग ओवीला घेऊन तिथे आता बघताच सावलीला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि सावलीच्या काळजाचा चुकलेला असतो तो ठोका. तर लगेच आता सारंगला बघताच आता सावली ही सारंगकडे बघते, तर सारंग सावलीकडे. आणि त्याच वेळेस आता ओवी ही सारंगची मुलगी असल्याचे सत्य सावलीसमोर आणि आता अबीर हा सावलीचा मुलगा असल्याचे सत्य सारंग समोर येऊन दोघांनाही सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि एकाच वेळेस 3 सत्याचा मोठा धमाका उडून आता 3 सत्य समोर आलेले असतात. आणि आता सारंग आणि सावलीचा गैरसमज आता मुलं दूर करून अबीर हा सारंगचा मुलगा असल्याची सावली कशी आता सारंग समोर आणणार आणि ओवी ही सुद्धा सारंगची मुलगी असल्याचे सत्य कसे सारंग समोर येणार. आणि आता सारंग आणि सावलीची हृदयस्पर्शी भेट होऊन 3 सत्याने सगळा गैरसमज दूर करून सारंग आता सावलीला घेऊन कसा पुण्याला तिलोत्तमासमोर येणार. राजकुमारचे कटकारस्थान समोर येऊन राजकुमारच्या अंगाचा थरकाप उडवत आता सावली ज्योतिषाची भविष्यवाणी खरी करत तिलोत्तमाचे भाग्य कसे बदलणार. प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.